गणपती उत्सव म्हटला की कोकणात अगदी घरोघरी टाळ मृदुंगाचा ठेका धरत रंगणारी भजनं ऐकायला मिळतात। खरं तर मुंबईचा चाकरमानी कोकणातल्या गणपतीच्या दिवसासाठी जगत असतो म्हणाना। मुंबईतील अनेक चाकरमानी याच भजनाच्या हौसेपोटी प्रेमापोटी गणेशोत्सवात कोकणचा रस्ता धरतात। चाकरमानी मुंबईकर आणि कलेवर प्रेम करणारा भाबडा कोकणवासीय यांच्यातील ही भजन या लोकप्रकाराची सांगीतिक ओढ दाखवणारं नाटक नुकतंच रंगमंचावर आलंय। मुंबईत संजय सावंत दिग्दर्शित बिघाडलो भजनाचो रंग या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगला तो शेकडो कोकणवासियांच्या उपस्थितीत। कोकणी माणूस आणि त्यानं वर्षानुवर्ष जपलेली भजनाची परंपरा, त्यातून घट्ट बांधलेली गुरुशिष्य परंपरेची वीण याचा आढावा या नाटकातून मांडण्यात आलाय। भजन संस्कृती किती खालच्या तळाला जाते किंवा काय कशा पद्धतीने त्याचं लोक त्याच्याकडे बघताना कशा पद्धतीने बघतायत हे प्रत्येक पिढीनुसार बदलत चाललेलं आहे। पूर्वीचे जे बुवा होते त्यांचं एक ज्या भजन संप्रदायाबद्दल एक जे स्टेटमेंट होतं ते हळूहळू बदलत चाललेलं आहे आणि त्या बदलत चाललेल्या प्रवाहामध्ये कित्येक बुवा त्या प्रवाहामध्ये घुसत चाललेत आणि हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या नाटकातून केलेला आहे। आपल्या या भूमीमध्ये एक संस्कृती एवढी छान जपलेली आहे भजनाचा जर विचार केला तर खूप मोठी संस्कृती भजन या गोष्टीकडे बघितलं जातं आपल्याकडे आणि ती टिकावी, ती सुव्यवस्थित राहावी यासाठी हे नाटक उभं राहिलेलं आहे असं मला वाटतं। नवीन गाणी घेतलं त्याला व्हेरिएशन दिलं तर ही आपली परंपरा नाही तसा म्हणतले। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सात्विक परंपरा जपलेल्या या भजनाचा रंग बिघडत चाललाय। अस्सल कोकणी माणसाला ही बाब खटकणारी वाटते। मसालेदार गाणी गाऊन अनेक स्वयंघोषित भजन सम्राट ठिकठिकाणी चमकू लागलेत। नेमकी हीच खंत या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। राजा दळवींनी मला जेव्हा ऐकवलं, कारण गेल्या वर्षी मी याच प्रकारच्या कार्यक्रमात मला एक छोटंसं स्किट लिहिलं होतं एक जे 20 मिनटं, पण त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला, खूप आवडलं लोकांना आणि ते गणपतीच्या अगोदरची स्थिती होती की नेमकं काय असतं। तर ह्यावर्षी म्हणाला की आपण एक वेगळ्या प्रकारे पूर्ण फुल लेंथ नाटक लिहू। ह्याच्यातून काय असं म्हणजे हा व्यवसाय म्हणून असं नाही, पण एक कुठेतरी लोकजागृती व्हावी, जनजागृती व्हावी आणि जे कुठेतरी वेडंवाकडं पाऊल पडलेलं आहे ते चांगल्या मार्गावर यावं हीच एक इच्छा आहे। कलाकारांचा उत्स्फूर्त अभिनय ही या नाटकाची जमेची बाजू आहे। भजनाचा ठेका ऐकत असताना थेट कोकणात पोहोचलोय ही अनुभूती देणारं हे नाटक आहे। रंगमंचावर कोकणची ही अनोखी परंपरा पाहताना लोककलेचा जपलेला वारसा आजही समर्थपणे पेलला जातोय हा विश्वास प्रत्येकाला देऊन जातो। प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।